6च्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी जान्हवी किर्वेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच गाईज, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात. थँक्स अ लॉट. पण इथे येणं सोपं नव्हतं नाही का? सोपं होतं का या व्हेन्यूपर्यंत येणं? नाही ना? वाटेत तुम्हाला बरेच अडथळे आले असतील नाही का? बरेच दारो पार करत करत तुम्हाला इथे यावं लागलं असेल. बरोबरच आहे, बिग बॉसचं घर आहे, सोपं कसं असेल नाही का? पण मला असं म्हणायचं की तुम्ही हे सगळं फक्त काही क्षणांपूर्वी जगला. पण बिग बॉस मराठी सीझन 6चे सगळे कंटेस्टंट हे सगळं 100 दिवस जगणार आहेत. बापरे, कारण हे आहे नवीन वर्ष, नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन गेम. तू वाईट पकड मग झूम पकड. आणि त्याच्या सोबतच येणार आहे नवीन नवीन चॅलेंजेस. बापरे, मला तर आताच टेन्शन आलंय. ऍक्च्युली मला माझ्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत, कारण की बिग बॉस खूप जवळचं नातं आहे माझं, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. सो जर काही चुकलं तर मला माफ करा. आणि या सगळ्यांमध्येच सुरू होतोय बिग बॉस मराठीचा नवीन सीझन, म्हणजेच महाराष्ट्रातला सगळ्यात लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचा नवीन सीझन, बिग बॉस मराठी सीझन 6. जोरदार टाळ्या म्हणतो प्लीज. आणि या वर्षीची थीम काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. या वर्षीची थीम आहे दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार. अँड थँक्यू सो मच. परत बिग बॉस मराठीची ही थीम म्हणजे बिग बॉस मराठीची 6ची थीम ही अनोखी आहेच. आणि या वर्षातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे. नवीन वर्ष आता सुरू झालंय आणि ह्या वर्षातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे. सगळ्यात मोठा, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रियालिटी शो येतोय बिग बॉस मराठी सीझन 6. चला तर मग सुरुवात करूया बिग बॉस सीझन 6च्या या प्रेस कॉन्फरन्सला. बिग बॉस मराठी को पावर्ड बाय दारुमय प्रॉपर्टीज आणि संतू सोप. स्पेशल पार्टनर्स MYK, टायटिग्रेट टाईल ॲडवाइस, पितांबरी डिशवॉश जेल, पुन्हा गार्डन अँड सन्स, जेमिनी कुकिंग ऑइल आणि कॉटन क्रीम. असोसिएट स्पॉन्सर सोसायटी. पुन्हा संपला की ज्या आतुरतेने आपण पावसाची वाट बघत असतो, त्याच आतुरतेने आपण सगळेजण बिग बॉसच्या नवीन नवीन सीझनची सुद्धा वाट बघत असतो. म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, कलाकारांपासून ते पत्रकारांपर्यंत सगळेच मराठी बिग बॉसची वाट बघत असतात. म्हणजे मला असं सांगायला आवडेल की तुम्ही पत्रकार तर महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे ते राजकारण सोडून तर आपण सगळे बिग बॉसच्या घरात त्या राजकारण सुरू असणार आहे याची चर्चा जास्त असते नाही का? आमच्या सीझनला तर आम्ही आमचे नवीन नवीन खेळ खेळत राहिलो, पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आम्हा सगळ्यांना पोहोचवलं ते तुम्ही सगळ्यांनी, आणि तेही अगदी गुलीगत पद्धतीने. सो थँक्यू सो मच. तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण की तुम्ही आहात म्हणून हे सगळं बसलं. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. आमचा जो सीझन होता मागच्या वर्षीचा सीझन, तो खूप गाजला वाजला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामनात घुसला. पण बिग बॉस मराठी म्हणजे नाविन्य. जे कालपर्यंत घडलं त्याच्याहून जबरदस्त असं दुसऱ्या दिवशी घडत असतं. आधीच्या सीझनपेक्षा नवा सीझन वरचढ कायम करत असतो, कारण इथे दरवर्षी नवा बाज, नवा अंदाज पाहायला मिळतो. त्यामुळे गेल्या वर्षीचा सीझन तर भारी झालाच, पण या वर्षीचा सीझन होणार आहे लई 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 भारी. सगळ्यांना वेळ लागणार. तो कसा असेल, यंदाचं बिग बॉसचं घर कसं असेल, कोण कोण दिसणार आहे बिग बॉसच्या घरात, या सगळ्याच गोष्टींवर आज आपण गप्पा मारणार आहोत. यंदा इथे अनेक दारं दिसत आहेत तुम्हाला, आणि आता येता येता त्याचा एक्सपिरियन्स सुद्धा आलाच असेल. आणि येणाऱ्या प्रत्येकाच्या
नशिबाचं दार पालटणार आहे यावर्षी. म्हणजे नेमकं काय होणार आहे? खरं तर या गोष्टीची मला काय तुम्हाला काय अख्ख्या महाराष्ट्राला उत्सुकता आहेच. पण सध्या मी वाट बघतीये बिग बॉस मराठीचे डॅशिंग, दमदार, अफलातून, जबरदस्त असे होस्ट म्हणजेच अर्थातच महाराष्ट्राचे लाडके भाऊ रितेश देशमुख यांची. आणि तुम्हाला कळलंच असेल की यंदा आपल्या बिग बॉसच्या घराला शेकडो दारं असणार आहेत. अर्थात इथे तुम्हाला सगळी दारं दिसतायतच. पण आता तुम्हाला काय वाटतंय, भाऊ नक्की कोणत्या दारातून आत येतील? एनी गेसेस? म्हणजे मला हे सांगायला आवडेल की एकदा का बिग बॉसच्या घरात सगळे कंटेस्टंट गेले की आपण कसं जरा गेस करत असतो कोण या वर्षी नाही, कोण या आठवड्यात घरात राहणार आहे, कोण या घरातून जाणार आहे, कोण काय करणार आहे, कोण कसं खेळणार आहे वगैरे वगैरे आपण गेस करत असतो नाही का. सो आजही गेस करा की भाऊ नक्की कुठल्या दारातून आत येणार आहे. ओके, सो मला आता सांगा किती लोकांना असं वाटतंय की भाऊ या दारातून बाहेर येतील? कोणाला मला वाटतंय? ओके, सो बघूया भाऊ या दारातून बाहेर येत आहेत का. रितेश सर, रितेश सर, भाऊ नाहीये तिथे. तर आपण बघूया भाऊ या दारातून बाहेर येतात काय. कोणाकोणाला वाटतंय की भाऊ या दारातून बाहेर येतील? प्लीज सांगा. ओके, सो रितेश सर तुम्ही आहात का? रितेश सर या दाराच्या मागे नाही. तर बघूया आपण पुढचे दार. भाऊ तुम्ही इथे तरी आहात का? रितेश सर, भाऊ, भाऊ दार उघडा. तसं तर आपल्या एंट्रीची सगळेच वाट बघतात, पण मी ठरवतो एंट्री कधी आणि कुठून घ्यायची. आता तुम्ही सगळे जमलाच आहात, थांबलाच आहात, तर तुमचा हा भाऊ तुम्हाला नाराज नाही करणार. मी येणार आणि नशिबाचा गेम पालटणार. अहो इकडे तिकडे काय शोधताय? हे बघा, मी ह्या दारातून येतो. एक्सपेक्टेड. आपला भाऊ आला. जोरदार स्वागत करूया बिग बॉस मराठीचे रॉकी बॉस. मागचा सीझन वाजवला, यंदाचा गाजवायचा आहे. सर एकदम धमाकेदार आणि बहारदार एंट्री होती तुमची. आणि तेही दारात. रितेश सर, नमस्कार. बिग बॉस सीझन 6 तर्फे मी तुम्हा सगळ्यांसाठी स्वागत करतो. ज्यावेळी Yes, sir. परत एकदा बिग बॉसच्या स्टेजवर भेटून मला फार बरं वाटलं. मलाही सर तुमचं खूप 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 स्वागत आहे. थँक्यू. बापरे, गेल्या वर्षी सर म्हणजे मी प्रत्यक्षात तुमचं प्रेमही अनुभवलंय, तुमचा रागही अनुभवलाय खूप जास्त. सो आजही ना सर सीझन संपलाय तरी शनिवार रविवार आला की असं कधी कधी वाटतं की तुम्ही टीव्हीतून बाहेर आला आणि आता मला ओरडा, कारण की कौतुकापेक्षा ओरडा जास्त नाही. अहो, त्यात माझा दोष नाही आहे. तुम्ही जे टीव्हीवर करणार तसंच मी वागणार ना. म्हणजे तुम्ही जर असं काही केलं असतं ज्याच्यामुळे मला ओढावं लागलं नसतं तर मी तसा वागलो असतो. होय सर, पण कौतुकही केलंय. कौतुकही भरपूर केलं येस तुमचं. सर, येस सर. खरंच मी खूप मिस करते आणि परत यायचं तुम्हाला? मला आवडेल. नाही मला खरंच आवडेल, कारण की बिग बॉस हा शो खूप मनापासून म्हणजे मी खूप इमोशनल होते बिग बॉस हे नाव ऐकलं त्याचं.
आणि मला खूप ते दिवस आठवतात, केलेल्या चुका आठवतात आणि तुमचं ओरडणं आठवतं. मी खूप मिस करते सर ओव्हरऑल सगळंच. आणि ॲक्च्युली बिग बॉस हा शो तुम्ही मागच्या वर्षी होस्ट केलात आणि खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हाही खूप धक्के बसले आम्हालाही, कारण की माहीत नव्हतं, कारण की तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता आणि तो जवळून माझा हा स्वभाव मी सुद्धा पाहिला नव्हता. अगदी सर. आणि आता आपण भेटलोच आहोत, तर एक सेल्फी घेऊया प्लीज. शुअर, ऑफकोर्स. येस, मोबाईल प्लीज. आणि सर एक अशी सेल्फी घेऊया आपण, ज्या सेल्फीमध्ये सगळे पत्रकार सुद्धा येणार आहेत. येस सर. अच्छा, मलाच घ्यायचं. हो सर. नाईस. ओके. येस. या. सर यावर्षी म्हणजे माझ्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र सगळे पत्रकार सुद्धा उत्सुक असणार आहेत की यावर्षी नक्की नवीन काय असणार आहे, नवीन काय काय गोष्टी होणार आहेत. आणि तुम्ही नक्की या वर्षातलं, ॲक्च्युली हे बिग बॉसचं नवीन सीझन म्हणजे या वर्षातलं महाराष्ट्राला दिलं गेलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. बिग बॉसचं सीझन. सर आता महाराष्ट्राचं नवीन सीझन येतोय आणि खरं तर मनोरंजनाचं महाद्वार उघडणार आहे. महाराष्ट्राचं तुफान घराघरात येणार आहे आणि खरं तर हे ऐकलं आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय. तारीख समजले काय आहे, वेळ समजले काय आहे आणि बिग बॉस मराठी म्हणजे नेहमीच वेगळं पण असतं. अगदी घराच्या लुकपासून ते दिसणाऱ्या सगळ्या कंटेस्टंटपर्यंत सगळंच काय काय आपल्याला नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सो घर तयार आहे आणि कंटेस्टंटही ठरलेच असते. तर प्लीज सांगा सर यावेळी कोण कोण असणार आहे. नाही, खरं म्हणजे फार म्हणजे जवळपास सगळ्यांचा जो गैरसमज आहे की जे कंटेस्टंट येतं ते मला माहिती असतात कोण आहे. तुम्ही जसं मला विचारता तसं मी बॅक्स्टेज विचारता कोण आहे, मला तरी सांगा. तरी पण मला असं वाटतं की ज्या दिवशी कंटेस्टंट घराच्या आत जातील त्या दिवशीच मला कळेल ते आहे. पण मी पण अतिशय तुमच्या एवढाच उत्सुक आहे हे ओळखून घेण्यासाठी की आत घरात कोण कोण जाणार आहे, कारण ह्या वर्षीचं सीझन खरंच प्रचंड एक्साइटिंग असणार आहे. बिग बॉस मराठी आणि कलर्स ची जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. काहीतरी नक्कीच कुठल्याही लँग्वेजेसमध्ये बिग बॉसच्या ज्या भाषेत सीझन होतो जे घडलं नाही ते ह्या सीझनमध्ये घडणार आहे. जसं गेल्या वर्षीसुद्धा मला वाटतं की जेव्हा बिग बॉस सीझन चालू होता मराठी त्यावेळेस माझे कितीतरी हिंदी भाषिक मित्र होते जे बिग बॉस पाहायचे आणि फिल्म इंडस्ट्रीमधले मित्र होते. ते मला फोन करायचे की बाबा एवढं इंटरेस्टिंग सिच्युएशन्समध्ये मराठी सीझन होतो आहे का, लोकांना कंटेस्टंट घेऊन जात आहेत, ते आपल्याला कसं इथं म्हणता येत नाही की दुसऱ्या सीझन पाहतात दीपक बसलेले आहेत म्हणून. पण मला वाटतं की एक वेगळी ओळख मराठीने गेल्या वेळेस सोडली होती टी व्हीवरती, त्याच ओळखेला आपण आता अजून थोडं पुढे घेऊन जातो. सर बिग बॉस मराठी सीझन 6चा त्या प्रोमोचा डायलॉग म्हणजेच गेल्या वर्षी गाजवलाय या वर्षी वाजवणार, हा तुमचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान गाजतोय. खूप साऱ्या रील्स होतात आणि प्रोमोलाही खूप छान प्रतिसाद मिळतो. सो मला असं विचारायचं की ह्या सीझनसाठी नक्की तुम्ही काय तयारी केली आणि इतकी मोठी जबाबदारी पेलताना नक्की काय भावना आहे तुमच्या? मी जसं म्हणालो की मी अतिशय एक्सायटेड आहे बिग बॉस सीझन 6 होस्ट करण्यासाठी. आणि गेला सीझन माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, मला खरंच भरपूर आवडला. तो प्रवास हा छान होता. तुम्ही कंटेस्टन्स तुमच्यामुळे सगळ्यांमुळे. तर आय एम होपिंग की ह्या वेळेस सुद्धा एक्सायटिंग कंटेस्टन्स येतील, एक्सायटिंग गोष्टी घडतील. तयारी तशी मी काहीच केलेली नाही आहे.
जसं गेल्या वेळेस आलो तसंच मी येणार आहे. आणि काय की मी रिॲक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे. बिग बॉसचा जो होस्ट असतो, जे आठवडाभर घडलंय त्याच्यावरती तो रिॲक्ट करणार आहे. जोपर्यंत ते ॲक्शन्स घडणार नाहीत तोपर्यंत होस्ट काहीच रिॲक्ट करू शकत नाही. म्हणून तयारी तशी काहीच नाही आहे. मला वाटतं की एक्साइटिंग शो होणार आहे आणि त्याच्याच मी पण एक प्रेक्षकच आहे. बिग बॉस होस्ट सुद्धा एक प्रेक्षकच असतो आणि आम्ही पण तुमच्यासारखेच टी पाहतो, शोज पाहतो. नंतर मला फक्त एवढी संधी मिळते की मी त्यांच्यावर पर्सनली रिॲक्ट करू शकतो. येस सर. आणि तुम्हाला काय वाटतंय जे स्पर्धक येणार आहेत त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय फरक असेल? म्हणजे आम्ही जसा गेम खेळलो तसंच ते खेळतील का? काय वाटतंय तुम्हाला? नाही, कसं आहे ना की स्पर्धक हा विचार करतात की गेल्या सीझनमध्ये काय चाललंय, काय होणार आहे, किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ओरडा मिळाला किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे पब्लिकचा सपोर्ट मिळाला. या सगळ्या गोष्टीचा विचार ते करून येतात. पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार आमची क्रिएटिव्हिटी. तुम्ही जो जो विचार करून येणार आहात त्याच्यावरती कसं त्यांना, म्हणजे कसं आहे की नेले पे थैला ज्याला म्हणतो येस सर. तसं ते विचार आमची क्रिएटिव्हिटी पण करत आहे. तुम्ही हेही म्हणाल की चकवा देणार. चकवा नक्कीच Yes. देणार. आणि प्रत्येक स्टेपला, प्रत्येक एपिसोडला, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडणार आहे. जसं ह्या स्टेजवरती तुम्ही पाहताच की एवढी दारं आहेत, याच्यापेक्षा कितीतरी जास्त दारं घरी असणार आहेत. प्रत्येक दारापाठीमुळे काहीतरी गोष्ट घडेल आणि ती गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही शोमध्ये याल त्यावेळेसच ती कळेल. नक्कीच. म्हणजे चकवा देऊ महाराष्ट्राचा थकवा नक्कीच घालवणार आहे हा शो, एवढं तरी नक्कीच. पण यंदाच्या घरात ना खूप रहस्यमयी दारं आहेत. आता आपण स्टेजवर पण पाहतोय ती दारं नक्कीच सरप्राईज देतील की धक्का देणार आहे? तुम्ही काय सांगाल? म्हणजे यावर्षीचे स्पर्धक गेम प्लॅन्स करून येतील, स्ट्रॅटेजीज असतील आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय फरक असेल? मला वाटतं की कसं आहे की प्रत्येक वेळा एखादा कंटेस्टन्स काहीतरी विचार करून येतो की मी आता ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे. परंतु प्रत्येक दारा पाठीमागे मला असं वाटतं की काही सुखद धक्के असतील, काही जोरदार धक्के पण म्हणजे सरप्राईजेस तर भरपूर असणारच आहेत. दार म्हटलं की दारा पलीकडे काय आहे याची उत्सुकता जेवढी आपल्याला असेल प्रेक्षक म्हणून, तेवढीच कंटेस्टंट म्हणून त्यांना पण असेल. आणि प्रत्येक दार एकाच दिवशी नाही उघडणार आहे. ते हळूहळू आणि हळूहळू धक्के बसणार. हळूहळू धक्के बसणार, पण जोरदार धक्के बसणार. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. आणि त्या धक्क्यांवर तुमचा कसा रुबाब दिसणार आहे? तुम्ही मागच्या वेळेपेक्षा अजून जास्त चिडणार आहात की काय होणार? माझा चिडणं लाड करणार आहात सर? माझं चिडणं तुमच्यावर अवलंबून आहे. तर मला वाटतं कंटेस्टंट जसे बिहेव करतील तसं मला डिरेक्ट करावं लागेल. आणि काय आहे की होस्ट म्हणजे तुम्ही कंटेस्टंटच्या जीवनात जास्त इन्व्हॉल्व पण होऊ शकत नाही, कारण की त्यांचा तो प्रवास त्यांचा असतो. तो प्रवास होस्ट म्हणून तुमचा नसतो. आणि मला वाटतं की करेक्टिव्ह मेजर्स, थोडंफार गायडन्स आणि एकच कम्युनिकेशन आहे कंटेस्टंटमध्ये होस्टमध्ये. त्यामुळे बाहेर काय चालू आहे त्यावेळेस त्याची सगळी माहिती आम्हाला असते. आणि काय की आज फक्त टी व्हीवरचे प्रेक्षक नव्हे तर सोशल मीडियावरती एवढ्या प्रतिक्रिया येतात लोकांची. प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो. प्रत्येकाला वाटतं की नाही होस्टनी हा प्रश्न विचारला पाहिजे का, ही बरोबर होती का, हा बरोबर होता, हा चुकीचा वागला का, ह्या चुकीच्या वागल्या नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲनलाइज करून मला वाटतं की शोची एक दिशा असते ती घेऊन पुढे जाण्याचं काम होस्टचं असतं. आणि ते आमची क्रिएटिव्ह टीम आणि आम्ही बसून ठरवतो. नक्कीच. नक्कीच सर. थँक्यू सो मच सर. थँक्स अ लॉट. थँक्यू. आणि आता मी मंचावर आमंत्रित करते सुमंता बोस सर, हेड एंटरटेनमेंट बिझनेस, स्टार प्लस, स्टार भारत अँड स्टार उत्सव ईस्ट अँड वेस्ट वेस्टर्न जिओ स्टार. सर प्लीज. I think a lot of points Nitesh already had said. I just want to make 2 points. The first point that Colors Marathi has won millions of hearts in the last 1 decade with great storytelling which is authentic and family driven. Big Boss Marathi is one of the most marquee property for
It has been going on for the last 5 seasons. The last season was spectacular. And I'm very excited with this new season. I'm sure there will be a lot of unexpected thrills, twists and turns with these opening doors and the changing doors that's going to happen. So, can I request the AV to be played, please? अभूतपूर्व यशाचे शिखर गाठलेला प्रेक्षकांच्या मनावर अभिलाषा गाजवलेला एकमेव मराठी नॉन फिक्शन शो रिटर्न्स. सीजन बहुत ही अच्छा लोग जो है आनंद ले रहे हैं. बिग बॉस मराठी का अगला सीजन. एक दरवाजे से हम कंटेस्टेंट्स का स्वागत करते हैं. अंदर आने के बाद कई सारे दरवाजे उनका स्वागत करेंगे. शेकडो दार खिडक्यांनी सजलाय घराचा चंदी थाट. मोर ड्रामा, नवे ट्विस्ट, उद्या कल्ला सरप्राईजची भली मोठी लिस्ट. दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार. 11 जानेवारीपासून रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर. So I hope everybody is excited to usher in the new season. I want to say thank you to first Deepak from Banijay and Entermall for shaping this product, for bringing international quality as well as authentic storytelling. Ritesh was telling me backstage that he's very involved in the creating product and he's just not the host. So thank you Ritesh for bringing in such a lot of credibility and authenticity and connect. Thank you. थँक्यू सर. आता मी आमंत्रित करते सतीश राजवाडे सर, एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट मराठी क्लस्टर अँड बिग बॉस शोचे निर्माते, बानिजय एशिया एंडरमॉल शाईन इंडियाचे फाउंडर आणि ग्रुप CEO मिस्टर दीपक धर यांना प्लीज सर. सतीश सर, तुम्हाला विनंती करते की तुम्ही दोन शब्द. नमस्कार. खूप आनंद होतोय की बिग बॉस सीझन 6 ज्याची इतकी आतुरतेने सगळे वाट पाहत होते 11 जानेवारीला महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या प्रत्येक घरात शिरतोय. महाराष्ट्राचं तुफान येतं आणि मगाशी ज्या पद्धतीने तू म्हणालीस की भाऊ ओरडत होते, पण महाराष्ट्राला भाऊनी जे दिलं तो मान सुद्धा दिला, सन्मान सुद्धा दिला आणि प्रेम सुद्धा. आणि या मान सन्मान आणि प्रेमातच तो हक्क येतो जेव्हा माणूस कुठेतरी चुकतो तेव्हा त्याला योग्य दिशा दाखवतो आणि दाखवताना थोडंफार ओरडायचं असतं आणि त्या ओरडण्यामागे एवढं मोठं प्रेम असतं की ते प्रेम कुठेतरी तुमचं बोट धरून तुम्हाला शेवटच्या एपिसोडपर्यंत विनर ठरवण्यात खूप 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 मदत करतो. त्यामुळे थँक्यू सो मच भाऊ. ज्या पद्धतीने तुम्ही कंटेस्टंट्सना आतमध्ये मार्ग दाखवला आणि बिग बॉस बरोबर ते घर देशभरात नेता. महाराष्ट्राचं तुफान यायला फक्त 6 दिवस राहिले. वी आर एक्स्ट्रीमली एक्साइटेड. थँक्यू सो मच. थँक्यू सर. दीपक सर, तुम्ही काय सांगा? Thank you. Good evening, everybody. Sumanto, Satish, thank you for this opportunity to really bring back the next season. Suna, as everybody may have seen the last season, we're really going to up the stakes, up the drama, up the twist, up the entire season this year to where we left off last year. If last year to me was just the trailer, the movie is really going to be out now this season, and it was a big responsibility even last year and this year even more, purely because for us
This is a very, very important show. This is not just a show, this is an emotion for all of us here at Endemol, and we intend to take this to the next level. We intend to take this to the next level because we treat Maharashtra Marathi language as not a regional language but as a main language across India, and for us that is really, really important, and that was the big change that we made last year, that this is not a regional language, this is a language version, and we cannot be dishing out a version of Bigg Boss which is even 1% lesser from the Hindi show or even the international show. We want to make international quality content and disrupt the game. And we started last year, and like I said, last year was just the trailer. The movie is going to be out now, and I really, really thank Ritesh for helping, being the partner to really, really push the envelope last year. And very, very excited about what's going to come up this year. And I must say, the entire team at Endemol is working non-stop in the last 60 days, including Christmas, New Year, all the holidays. They've been at it only to ensure that when we are out, we will give you a spanking new season. I have my colleague Ketan, the showrunner and creative producer, with me here. I'm really excited for the show coming out in the next few days. Thank you very much. Thank you, sir. Sir, तुमच्यासाठी काही प्रश्न आहे? Please. Every season of Bigg Boss bring a different theme, and audience are eager to know what to expect this season. Also, season 6 of Bigg Boss Marathi will be streaming on Jio Hotstar alongside Colors Marathi. How does this TV plus digital approach enhance the Bigg Boss experience for Marathi viewers? Whenever we approach any new season, it has to be fresh. That's the first thing. It has to be unpredictable. It has to be filled with surprises. It has to create delight. And look, with the streaming platform, we are the largest streaming platform in the country. So with TV and JioStar, I think we'll be reaching to millions of homes in Maharashtra, and it will be a fantastic show. Yes. The Marathi audience is very discerning about the content quality. What steps have been taken to ensure global production standards while staying roots in Maharashtrian culture? I think Deepak mentioned about this. We are not going to mount this show like any ordinary show. This show will not be only comparable to what you see in Hindi. It will be comparable to what you see globally. So that's the first point. The second point, I think we will keep the authenticity and the cultural nuancing of Maharashtrians at the heart, because we are not going to deviate from there. The set, the casting, the technology that we are going to see is going to be of international standards. Thank you so much, sir. Satish sir, yes. Satish sir, दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार, या थीम मागे तुमचं काय नक्की विचार काय? See, Bigg Boss is an emotion, let me tell you first. It has no limitations to language. People get connected to the emotion that is presented in the show. दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार, त्याच्या मागे इतकी उत्तरं आहेत जी सर्वसाधारण प्रत्येक माणसाला कोणताही शो बघताना पडतात. त्यामुळे प्रत्येक दरवाजाच्या मागे कदाचित आनंद असेल, सरप्राईज असेल, थ्रिल असेल. जसं मगाशी रितेश सर म्हणाले की भरपूर दरवाजे आहेत आणि हे प्रत्येक दरवाजाच्या मागे एक संधी आहे, एक अपॉर्च्युनिटी आहे. ती काय आहे याच्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असेल याची मला खात्री आहे. थँक्यू सर. मागचा सीझन म्हणजे अगदीच होलीकृत स्पीडने लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचलास आणि यशस्वी सुद्धा ठरला सर. सीझन 6 मध्ये केवळ मनोरंजनापुरतच न थांबता TRP आणि कलर्स मराठीसाठी ब्रँड एंगेजमेंटचे नवे बेंचमार्क सेट करण्यासाठी तुम्ही काय वेगवेगळं करणार आहात? मागच्या सीझनचं यश इतकं आहे, या इमोशनचं यश इतकं आहे की खरंच हा सीझन मराठीत अनाऊन्स झाल्यानंतर आम्हाला वेगळे प्रयत्न करावेच नाही लागले. त्याचं यशच इतकं आहे की आम्हाला ते सातत्याने समोरून येत. सो वी आर एक्स्ट्रीमली थँकफुल की मागच्या सीझनमध्ये जो एफर्ट अख्ख्या टीमनी टाकला, जो गेम भाऊनी पालटला आणि जो प्रत्येक घराघरात मराठी माणसांनी डोक्यावर घेतला, त्याच्यासाठी खरंच आमच्यासाठी सुद्धा या सगळ्या ब्रँड्सचे दरवाजे उघडले गेले. आणि माझी खात्री आहे जेवढे दरवाजे या सीझनमध्ये आहेत त्याच्यापेक्षा जास्त दरवाजे ब्रँडसाठी उघडले.
थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या. Deepak sir. Last year saw a mix of field stars, actor, and even kirtanikas also. How difficult is it to curate a group of strangers who can keep the audience hooked for 100 days straight? Well, actually, it's not difficult at all. It's very simple. It's an opportunity, and we do this for almost. It's a fun fact. We do this for almost 800 days in 1 year, in 365 days. So it's not difficult at all, and we've been doing this for almost 19-20 years. Going on the plot. So we have significant amount of learnings, not just from globally, but in India as well. So like I said, this is a Big Boss universe. Maharashtra Big Boss is the key component of this as well, and very, very important component of it. That is why we spent a significant amount of time last year, putting a new, fresh blueprint along with the team and Videsh, and we had clear instructions what we want to do. We're going to take that forward. So to me, like I said, it's not difficult. It is an opportunity, and we take this very, very seriously. Of cherry picking each and every one. Like even in Hindi this time, finding Tanya Mittal was somebody from the team. Had to do it. And you will find exactly such exciting new personalities, characters who are coming into the house and engaging with them. Thank you so much, sir. Thanks a lot. मान्यवरांसाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊया. सर तुम्ही इथेच थांबा आणि मीडियांना मी सगळ्यांना विनंती करते, तुम्हाला फोटोज घ्यायचे असेल तर सगळ्यांनी प्लीज पुढे पुढे येऊन येस तिथूनच घेतात. ओके ग्रेट. शक्य असेल तरच बघा प्लीज. Thank you. Okay? Yeah? So, सगळ्या पत्रकारांना मी विनंती करेन, जर तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते दिनेश सरांना तुम्ही विचारू शकता. हॅलो रितेश सारखे नमस्कार. मी नितीन मोरे लेट्सन. नमस्कार. खरंच खूप भारी वाटतंय जेव्हा प्रोमो आला 6 वाजता येते
आणि त्या प्रोमोची जी हवा झाली ती हवा आजपर्यंत आहे आणि आम्हा पत्रकारांमध्ये सुद्धा खरंच एक्साइटमेंट आहे की आता यावर्षी काय नवीन बघायला मिळणार आहे. मला गेल्या वर्षीशी निगडीत एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की जेव्हा घरामध्ये वादविवाद होतात किंवा घरामध्ये जेव्हा कोणत्याही कारणावरून भांडणं वगैरे होतात तेव्हा त्या घराचं वातावरण बिघडतंच, पण कधी कधी त्या शोचे होस्ट म्हणून तुम्ही होतात आणि तुमचं सुद्धा कधी कधी पारा चढतो. तर या सगळ्या गोष्टीला या वर्षी जर असं काही घडलं तर रितेश देशमुख कशा पद्धतीने हँडल करतात? काय ना की काही रिॲक्शन्स इम्पल्सिव्ह असतात. असा विचार करू शकत नाही आपण की प्रत्येक वेळा पारा चढणार आहे. त्या आठवड्यात काय घडलं आहे, नेमकी त्याचं कसं रिॲक्शन झालेलं आहे आणि काही काही गोष्टी खरं म्हणजे मला पर्सनली न घेता मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्हमधून मी घेतो. आमची टीम सुद्धा तसं विचार करते की बाबा लोक काय विचार करतात, लोकांचे काय प्रश्न असतात. असं नेहमी असू शकत नाही की हे सगळे प्रश्न माझे स्वतःचे आहेत. पण बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतोय, रिॲक्शन्स काय येत आहेत आणि काय प्रश्न विचारले पाहिजेत. पण नेहमीच असं होत नाही. कधी कधी इम्प्रॉम्प्टू माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा त्यावेळेस निघतात तिथे आणि त्या काही म्हणजे सुखद असतील, काही रागात पण असू शकतात. पण ते मी आता असं सांगू शकणार नाही की मी कसं रिॲक्ट करेन, कारण की त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो होतो. या सीझनमध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार नाही. थँक्यू. अजून एक प्रश्न आहे सर. जी. गेल्या वर्षी काही स्पर्धकांनी आपलं स्वतःचं नाव व्हावं किंवा टीव्हीवर आपण दिसावं म्हणून त्यांच्यापेक्षा सिनियर कलाकारांना किंवा त्यांच्यापेक्षा सिनियर कंटेस्टंटला त्याचा अपमान सुद्धा केला. पण या सगळ्या सिच्युएशन जर यावर्षी सुद्धा अशी घडली किंवा असं एखादं काही प्रसंग आला की ज्याच्यामुळे खूपच विचित्र आम्हाला बघायला वाटतं किंवा टीव्हीवर दिसेल, तर या गोष्टीकडे रितेश देशमुख होस्ट म्हणून कशा पद्धतीने बरं ते जसं गेल्या वर्षी रिॲक्शन्स होत्या, काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीची जी मर्यादा असते ती राखण्याचा प्रयत्न होस्ट म्हणून सुद्धा आणि चॅनल म्हणून सुद्धा आणि शो म्हणून सुद्धा ते आम्ही राखण्याचा नक्कीच प्रयत्न आणि प्रयास करणार. सर, वृषाली गाणे सेलिब्रिटी गटामधून तुम्हाला जर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक आठवडा राहायची संधी मिळाली तर तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे? आणि अजून एक प्रश्न आहे, बिग बॉस सीझन 6 मध्ये कंटेस्टंटसाठी शॉकिंग फॅक्टर कोणता असणार आहे? शॉकिंग फॅक्टरचं मी आत्ता सांगितलं तर ते कंटेस्टंट प्रिपेअर होऊन जाते. म्हणून तो शॉकिंग फॅक्टर जो आहे तो त्या आठवड्यात त्यावेळेसच तुम्हाला कळेल आणि शॉकिंग फॅक्टर्स नक्कीच आहेत. आणि तुमचा पहिला प्रश्न होता की बिग बॉसमध्ये जर एक आठवडा मला राहायची संधी मिळाली तर तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे? तो होस्ट बघून मी ठरवेल. थँक्यू. भाग्यश्री, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन कडून सध्या निवडणूक आणि राजकारणाचे वारे आहेत आपल्या इथे, तर कोणत्या नेत्याला बिग बॉस मराठीचं तिकीट मिळालं का यावर्षी? हो किंवा नाही? ज्यांना पार्टीचे तिकीट मिळाले नाही त्यांना बहुतेक बिग बॉसच्या तिकीट मिळालंय का? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मला अजून त्याची माहिती नाही. पण समजा जर पार्टीचं तिकीट मिळालं नसेल तर इथं पण मिळू शकतं का नाही ते पण माहिती नाही. हे सर जास्त कठीण आहे, इथलं तिकीट मिळवणं जास्त कठीण आहे. थँक्यू. थँक्यू. नमस्कार सर, श्रावणी विलास लकेश्री, नमस्कार. मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट कडून. मला विचारायचं आहे की मराठी प्रेक्षक बिग बॉसला फक्त शो म्हणून नाही तर भावना म्हणून बघतायत. या प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझं होस्ट म्हणून तुम्हाला कधी जाणवलंय का? आणि बिग बॉस मराठीमुळे तुमचं आणि प्रेक्षकांचं एक नवीन नातं निर्माण झालंय, त्या बाबतीत काय बोलाल? आता ना मी माझे मुलं फुटबॉल खेळतात शनिवार रविवार टॉर्नामेंटसाठी आणि मी जेव्हा जातो तर लहान मुलं ना मला बिग बॉस म्हणून म्हणतात. माझं नाव सुद्धा माहीत असतं त्यांना, बिग बॉस बिग बॉस बिग बॉस. तर कुठेतरी वाटतं की एक नवीन ओळख ह्या शोने सुद्धा मला दिलेली आहे. त्यासाठी मी शोचा अत्यंत आभारी आहे. आणि दुसरा प्रश्न काय होता तुमचा?
तुमचं आणि प्रेक्षकांचं एक वेगळं नातं निर्माण झालं, त्या बाबतीत तुम्ही काय बोलाल? नाही तेच अपेक्षांचं ओझं तुम्ही असं म्हणाला होता. तर प्रत्येक शो नंतर ना असे बरेचसे ऑनलाईनवर लाईव्ह रिव्ह्यूज करतात आणि कधी कधी मला वाटतं का हे हा तर माझ्या काय चांगला होतं रिव्ह्यू, कारण ते एवढे इन्वॉल्ड असतात. तुम्ही म्हणाल की भावना आहे, एक इमोशन आहे आणि त्याच इमोशनमुळे बरेचसे लोक जे आहेत ते एवढे इमोशनली इन्व्हेस्टेड असतात आणि मला वाटतं की ते ह्या शोची एक विक्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व करून घेतात. प्रत्येकाला वाटतं किंवा माझं एक म्हणणं आहे, मला हे सांगायचं ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित आणि दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच आणि त्यांचे रिॲक्शन पाहायला मला फार आवडतं. असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं की बाबा मी हा प्रश्न उचलणार आहे, परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही त्यांचे पॉईंट्स मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहेत, ते आम्ही इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. तर आमच्या शोमध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं आहे त्याचाच विचार करत नाही, परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत ते पण कधी कधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार नितेश सर, प्रेरणा सकाळ डिजिटल सॅम्पलिंगमधून. प्रोमो बघून उत्सुकता अर्थात वाढली आम्हा सगळ्यांचीच आणि बिग बॉस सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे उत्सुक आहोत हा सीझन देखील बघण्यासाठी. माझं म्हणणं आहे की तुम्ही आणि सलमान भाऊ जेव्हा केव्हा एकत्र येतात संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावतात, यंदाच्या सीझनमध्ये सलमान भाऊ येण्याची शक्यता आहे का? तुम्ही त्यांना घेऊन येणार? ते आले तर चांगलंच आहे आणि ते येतील अशी अपेक्षाही आहे. पण मला असं वाटतं की सलमान भाऊने त्यांचा सीझन पूर्ण केलेला आहे आणि या सीझनची सुरुवात सुद्धा त्यांच्या शोच्या फिनालेमध्ये झालेली आहे. म्हणून त्यांचा पाठिंबा, साथ, प्रेम, आशीर्वाद हे नेहमीच माझ्याबरोबर आणि बिग बॉस सीझन बरोबर असणार आहे. थँक्यू. अजून तुम्हाला काही प्रश्न आहेत का? मग त्यांना माईक मिळाला, माईक आहे तुमच्याकडे? Hi, Krish, Kiran from Amarjala. Krish, कई सारे रियलिटी शोज इंक्लूडिंग बिग बॉस में सेलिब्रिटी कपल पार्टिसिपेट करते हैं, तो कभी आपको और जेनेलिया को मौका मिले, फिर चाहे बिग बॉस में हो आने वाले समय में या फिर कोई रियलिटी शो में एक साथ अपनी लव केमिस्ट्री या अपना इक्वेशन एज ए रियलिटी कपल कभी दिखाना चाहेंगे या कभी मौका मिले तो करना चाहेंगे? अगर उनके पास बजट हो इक्वेशन की बात करें कपल की, तो किस तरह की बातें हैं जो आपको लगता है कि स्क्रीन पे दिखा सकते हैं और स्क्रीन पे नहीं? मैं सवाल नहीं समझा, कौन से कपल के क्या करेंगे? अगर कपल कोई रियलिटी शो में पार्टिसिपेट करते हैं तो आपको जी। लगता है कि हर बातें जो है वो स्क्रीन पर दिखाना वैल्यूएबल है या कुछ चीज़ों को एक्सप्लेन किया? नहीं, मुझे ऐसा लगता है कि ये हमारी ये धारणा होती है कि जो हो रहा है वो सारी चीज़ें दिखाई जा रही हैं. बहुत सारी चीज़ें होती हैं जो नहीं दिखाते और अनफॉर्चुनेटली वो बातें ऑडियंस तक पहुंचती नहीं है, इसलिए ऑडियंसेस उन्हें अप्रिशिएट नहीं कर पाते. पर जब कभी भी कोई कपल टीवी पर जाते हैं तो उन्हें मुझे लगता है कि पता होता है कि व्हाट आर द थिंग्स दैट डीलिंग विद. तो बहुत सारी चीज़ें होती है जो नहीं पता बोलना चाहते, पर बहुत सारी चीज़ें होती है जो जताना चाहते, बोलना चाहते, इसलिए वो शो पर दिखाई देता है. बट आई थिंक वी नीड टू रियली गिव इट टू द चैनल्स ऑल्सो फॉर लॉट ऑफ थिंग्स एंड आई एम प्रीवी टू इट कि जो चीज़ें वो नहीं दिखाते. पता है कि ये टीआरपी लगेगी, पता है एक्साइटिंग है, शॉकिंग है, पर कई बार मॉरली करेक्ट चीज़ें भी हमें ये बताती है कि ये नहीं दिखाना चाहिए, आगे नहीं जाना चाहिए. एब्सोल्युटली. हमें लगता है कि चैनल शायद पर्सनल चीज़ों के बारे में रिस्पेक्ट नहीं करती है और एक्सप्लॉइट करना चाहते, ऐसा नहीं होता. बहुत सारी चीज़ें हैं जब आपको पता चली कि लगेगा ये हुआ था, ये दिखाया नहीं. हाँ, लेकिन कभी कभी इट्स नॉट ओनली अबाउट कंटेस्टेंट्स. आई थिंक द चैनल एंड द शो ऑल्सो थिंक्स अबाउट द फैमिलीज बैक होम, माता पिता भाई बहन. ये सिर्फ कपल जब आते हैं तो उनकी बात नहीं होती, तो मुझे लगता है दोनों के परिवारों की बातें होती है. तो वी रियली लुक इनटू हाउ दिस इज गोइंग टू अफेक्ट द फैमिलीज. इट्स नॉट ओनली अबाउट दोज टू पीपल. उनके बच्चे होंगे जो स्कूल में जाएंगे तो क्या होगा, ये सारी रिस्पॉन्सिबिलिटी लेकर ये शो होता है.
सिर्फ इसलिए नहीं चाहता कि कोई भी शॉकिंग चीज़ें दिखानी है टीआरपी के लिए. थँक्यू किरण, थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे इथे आलात आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. 6वा सीझन आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या घराचं दार आता उघडणार आहे. मनोरंजनाचा षटका लागणार आहे. आत आलेल्या स्पर्धकांच्या नशिबाचा गेम पालटणार आहे. तेव्हा 11 तारखेपासून सज्ज होऊया एक घमासान पाहायला. 11 तारखेला मनोरंजनाचं महाद्वार उघडणार आहे. पण आता तुम्ही सगळे पत्रकार इतक्या आपुलकीने इथे आला, सो तुमच्यासाठी रिफ्रेशमेंटचं काउंटर ओपन करण्यात आलेलं आहे. सो प्लीज एन्जॉय. पण मात्र लक्षात ठेवा 11 जानेवारीला रात्री ठीक 8 वाजता सुरू होतोय सुसाट एंटरटेनमेंटचा झिंगट प्रवास. महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शो बिग बॉस मराठी सीझन 6. बिग बॉस मराठी प्रोमोट बाय दानवे प्रॉपर्टीज and its Ramsey special partners MYK, Natty Great Tiles, Resim, Pitambari Dishwash Gel, Nagar and Sons, Gemini Cooking Oil आणि Cotton King. Associate sponsors Society. Thank you so much. Thank you guys. Thank you Ritesh sir. मी आता जान्हवीला ऐकत होतो की जसं स्पॉन्सरचं नाव घेतं तर मी पण पाठ करत होतो की काही सगळे नाव मला सांगितलं. थँक्यू सो मच. Thank you. सर फोटो 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 फोटो